नाही उपोषण झाले आता. थांबा रे, एक एक मध्ये हे चांगलं आहे. ते जाऊन द्या. काय असतं, काही समाजाचं आणि पवारांचं काय म्हणणं असतं, बाबा आमच्याला बोलवा, ती आपल्याला जवळचा आहे, चांगला माणूस आहे म्हणून मी बोलवतो, विचारतो. नसता मी माझ्या भाषेवर, माझ्या ग्रामीण बोली भाषेवर खरंच सांगतो तुम्हाला, महा डोकं लावून मी समाजाला 58 लाख म्हणलं तरी 5-5 धरल्यात आपण, त्या तरी 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. माझ्या स्टाईलनं हैदराबाद गॅझेटियर हे 100 वर्षाचं आहे, तरीही द्यायला सरकारला भाग पाडलं. सातारा संस्थांचं गॅझेटियर कोणाला माहीतच नव्हतं जवळपास, तरी आपण ते उजेडात आणलं. आता याचं कारण असं आहे की मी काम करताना माझ्या पद्धतीने केलं ते मिळतंय, आणि उग हे असे काय म्हणते त्याला टेकूची घेतलं ना आधार कोणाचा, असा पचका होतो मग, आणि त्यांना उंचीक मान नाही दिला का, नाही 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 हे चुकीचंच आहे, ते चुकीचं. एक ओळ हुकली होती खाली काहीतरी त्याच्या, म्हणलं वाचा, ते म्हणले, मग म्हणलं ही ओळ, मग त्या ओळीचं विखे पाटील साहेबांनी मी आणि वकिलांनी समजून सांगितलं असं, हा म्हणले मग या ओळीचा अर्थ ह्यो म्हणल्यावर मग बेस्ट म्हणे, पाय पडायला लागले. तेच काय त्यात काही मला आता थोडी माहिती यायला लागली. त्यात काही बरेच जण खासदारकीला रुसलेले, काहीचे तिकिटाला रुसलेले, त्यात काही आमदारकीला रुसलेले, आणि त्यात काही ओरिजिनल पक्षाचे जुने ओरिजिनल, ती एखादी प्रत्येकाला वाटत असतं. पण जाऊ दे, तो विषय मी माझ्यासाठी सोडून दिलेला आहे. माझ्या पोटात काय असतं मी त्यांना बोलवलं नसतं. मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना 100% पूर्ण आरक्षण मिळवून देणार आहे. थोडे दिवस हे संभ्रम करतात, यांच्याकडे मराठ्यांनी लक्ष देऊ नये, थोडे दिवस शांत राहा. पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा गॅझेटियर सुद्धा लागू करून देणार. राहायला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे विदर्भ, खानदेश आणि कोकणच्या बांधवांना माझी विनंती, आरक्षण घ्या. कोणाचं ऐकून लेकरा बाळाचं वाटोळं करू नका, आरक्षण घ्या. असं काही 40-50 वर्ष गेल्याच्या नंतर वाटतं घेतलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही पण घ्या. या उर्वरित महाराष्ट्रासाठी आपण शिंदे समिती सुरू ठेवली, म्हणजे शिंदे समिती सुद्धा नोंदी शोधणार. साधा प्रश्न आहे, खूप साधा आहे, की 8 आंदोलन झाले, 8चे 8 उपोषण आंदोलन सोडताना तुमच्या आजूबाजूला अभ्यासक आणि वकील होते, तरी तुम्हाला आंदोलन का करावं लागतंय? का तुम्हाला परत पुन्हा अभ्यासकाशी बोलावं लागतंय? नाही, इथून पुढे मी तुमच्या प्रश्नाचा बी त्यो बी विचारच करणार. इथून पुढे हे आपल्यात नकोच. पण आता तुम्ही जे म्हणताय की नाही की मी तोटा झाला माझा होईल, माझ्या गरीब समाजाचा होईल, आम्ही आमचं दोघं लढून मिळू समाज. यापुढे पण अभ्यासकाचं मला वाटतं नकोच. आता आजचे दिवस जाऊ द्या, पण खरंच नको वाटतं. कारण ते काय म्हणतात त्याला ना, ईट यायला लागला. फसवलं अभ्यासकाने 8 वेळा. नाही नाही, फसवायला नाही. मी तरी कोणचं ऐकवतो मग तसं पाहिलं तर, असं बी नाही एवढं त्यांच्यावर बी नाही ढकलू शकत मी. पण त्यांचा एक जुना अनुभव आहे. आपल्यातले मोठे लोक आहेत, आपल्यातले काही 4 उन्हाळे खाल्लेले आहेत, पळालेले आहेत, मात्र आपण करतोय ना, समाजाचा आपला विश्वास आहे ना, तर त्यांनाही बिचारायला विश्वासात घेतलं पाहिजे, या भूमिकेत जातो बघा मी. आणि